ती उपवासाचा परिणाम कुपोषणावर होतो. जसं आमचं अन्नाचं कुपोषण झालं तसं विचाराचं कुपोषण झालं. म्हणून तुकाराम महाराज त्या काळामध्ये म्हणाले, विचाराविन न पाविजे समाधान. व्यक्ती गेल्यानंतर हजारो वर्ष जिवंत ठेवायचं काम विचार करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की उजळा वया आलो वाटा, खरा खोटा निवाड. शिक्षणाची व्याख्या तुकाराम महाराजांनी सांगितली. सागरामधून घागर काढणं सोपं आहे, घागरीमध्ये समुद्र बसवायचं काम संतांनी केलेत. जगाला सत्य सांगितलेत. त्या काळामध्ये तुकाराम महाराज म्हणाले की रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. संत होती, युद्ध कोणाशी केले? त्या काळामध्ये ब्राह्मण लोक समाजाला लुटत होते. महिलांना बंधनं घालण्यात आलं होतं. सर्वसामान्य माणसाने जर गुन्हा केला तर त्यांची मुंडी कापली जात होती. बामण गुन्हा केल्यानंतर फक्त तिची चंटकी कापली जात होती. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले, शिका सूत्र शेंडी याचा तोडी संबंध. त्या लोकांशी संबंध तोडा. तुमच्या हाताने तुम्ही देवाची पूजा करा. तुमच्या हाताने करा ना, काही पाप लागत नाही. तुमच्या हाताने सत्यनारायण करा, तुमच्या हाताने वास्तुशांती करा, करा वाटलं तर. म्हणून तुमचा पैसा वेस्ट कामाला खर्चू नका, वेळ वाया घालू नका, ऊर्जा वाया घालू नका तरुण्यातली. म्हणून संतांनी त्या काळामध्ये सांगितले, सरळ या वसंत काळ काय करेल पर्जन्य काळ. वसंत ऋतू गेल्यानंतर पर्जन्य काळ काय करणार आहे? किंवा ह्याच्या पलीकडे जाऊन दुःख व्यक्त केले. आमच्या देशामध्ये कसं वातावरण आहे सांगतो ऐका. म्हणाले, आंब्याच्या झाडाला जेवढं फूल लागतं तेवढे आंबे लागत नाहीत. जेवढे आंबे लागतात त्याच्यामध्ये काही पाखरं खाऊन जातात, काही वाऱ्या वावदानामध्ये नाश होतात, काही आडीला नासून जातात. तशी आमची हालत आहे. आम्हाला जीव धोक्यामध्ये घालून पैसा कमीताव, मोठा उत्सव करणं, ऋण काढणं, सण करणं. कालपुरा तंड्यावरले लोक 12 मेले हो देवाला जाऊन तिरुपतीला. 12 लोक मेले ऍक्सिडेंट मध्ये. त्याच्या मागले परिवारवाले कसं करावं सांगा. कारण की देव पाहावया गेलो, देवाची होऊन ठेवलो. तुम्हीच देव आहात, तुम्हीच देव आहात. आप मर गए पीछे डूब गई दुनिया म्हणले कबीर. तुम्ही मेल्यानंतर देवाला घेऊन काय करणार आहात? स्वतःवर प्रेम करायला शिका. आमचे लोक आत्महत्या करायला, नापास झालं म्हणून, पैसे मिळाले नाहीत म्हणून, संसारामध्ये कर्जबाजारी झालं म्हणून. संत लढणारे नव्हते, रडणारे नव्हते, लढणारे होते बाबा. लढायला शिकलं पाहिजे आम्हाला. संकटाच्या छाताडावर पाय देऊन आम्हाला कार्यक्रम करायला शिकलं पाहिजे, किंवा आपल्या विचाराचा प्रचार प्रसार झाला पाहिजेत. शिवाजी महाराजचा इतिहास जाणून घ्या. संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ जे लिहिले, बुद्धभूषण ग्रंथामध्ये म्हणतात, जे लोक दैववादी असतात ते नामर्द असतात, जे लोक प्रयत्नवादी असतात तेच खरे मर्द असतात. जे लोक प्रयत्नवादी असतात. भगतसिंगाला फाशीची सजा झाली. इंग्रज अधिकाऱ्यानं प्रश्न विचारला, तू उद्या मरणार आहेस, तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? भगतसिंग म्हणाले, मुझे फूलों से प्यार नहीं, कांटों का दीवाना हूँ, जलने वाला दीप नहीं, जलने वाला परवाना हूँ, मिट जाऊं ऐसा बीज नहीं, बिक जाऊं ऐसी चीज नहीं, मैं महापुरुषों की संतों की विचारधारा गाता हुआ अनघाया तराना हूँ. हे भगतसिंगानं सांगितले. म्हणून हा इतिहास आम्हाला शिकवला गेला नाही. शिक्षण असं शिकवलं गेलं, ग गणपतीचं ग, ब भटजीचं भ, या यज्ञाचं ये. लहानपणापासूनच हे. महिला वर्ग सिरियल बघून वेळ वाया घालले. तरुण पोरं क्रिकेटमध्ये बिझी. अर्धे लोक दारू पिऊन वाया, अर्धे लोक आश्रम बापू सारखे गुरु करून वाया. कळले का? ज्यांच्यापासून प्रेरणा मिळतो तो गुरु, ज्यांच्यापासून प्रेरणा मिळतो तो गुरु, तुम्हाला जो ज्ञान देतो तो गुरु. असं अशा गोष्टी आहेत. म्हणून गाडगे बाबा म्हणत होते कीर्तनामध्ये, काही लोक थुकण्यामध्ये गेले, काही लोक फुकण्यामध्ये गेले बिड्या, काही लोक दारू पिऊन झुकण्यामध्ये गेले. कीर्तनामध्ये गाडगे बाबा म्हणत होते, बाबानो तुमचा पैसा, तुमची ऊर्जा, तुमचा जीवन वाया घालू नका. हेच गाडगे महाराज सांगत होते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. एखादी गरीबाचा मुलगा 10वी पास झाला, त्याचा सत्कार करायला शिका. ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या, कपडे नाही त्याला कपडे द्या. हे गाडगे महाराज सांगत होते. आणि ऋण काढून सण करू नका, हे संतांनी सांगितले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. त्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी भोंदू लोकांवर वार केलेत. आज महाराज लोकांची प्रॉपर्टी किती आहे सांगू का? तिकडे औषेकर म्हणून आहे, गैनाथ महाराज औषेकर. 700 एकर जमिनीचे ते मालक आहेत, खरबो रुपयाचे मालक झालेत. हे पैसा त्यांनी मेहनत करून कमिले नाहीत, लोकांकडूनच तुमच्यासारख्या. आम्ही जातो महाराजाला देतो, मंदिरामध्ये टाकतो, लेकरांना शिक्षण शिकिनाव, शुद्ध पाणी पिनाव, चांगले कपडे घालनाव. हा, आणि जे काही करेल ते देव करेल म्हणतात म्हातारपणी. जिंदगीभर आपण करतात, म्हातारपणी म्हणतात देव करेल. जे लोक शिकले त्यांना नोकरी लागली, तुमच्या नशिबामध्ये नव्हतं का सांगा? मावशी लेकीला कावर शाळा शिकलीस म्हणलं तर तिच्या नशिबामध्ये तेवढंच आहे तेव का? कशाचं नशीब लावलं? तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा चुकल अशी. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काही फार शिकवावे. तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही सर्वसामान्य माणसं आहात, आणि तुम्हाला काय म्हणलेलं होता येऊ शकतं, काय म्हणलेलं होता येऊ शकतं.
आणि आपण मेल्यानंतर स्वर्ग नरक ह्या भानगडीमध्ये पडू नका. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत जीवनावर प्रेम करायला शिका आणि जीवन चांगलं जगा. शिक्षणाचं महत्त्व जाणा, विज्ञानाचं महत्त्व जाणा आणि वेदशास्त्र पुराण ह्या पुराणातल्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला गुलाम करणारे आहेत. पुराणामध्ये काय सांगतात? हे गरीब ब्राह्मण. अरे बाबा, ब्राह्मण कोणती मारवाडी हे कधी गरीब राहत नाहीत. ब्राह्मण कोणती मारवाडी कधी बघला का उसाला गेलेलं? कधी हॉटेलामध्ये काम केलेलं बघितलं का? कथेमध्ये असते हे गरीब मारवाडी, हे गरीब ब्राह्मण. लिहिणारे लोक ते ध्यान ठेवा. आणि अजून चालू आहे सिरियलच्या माध्यमातून. स्वप्नाच्या पलीकडे सिरियल काय? तू माझा सांगा ते सिरियल दाखवलं, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजाला रडणारं दाखवले. नामदेव महाराज म्हणतात माझा जन्म परभणी जिल्ह्यामध्ये झाला. गात्यामध्ये एका बामणानं पोतीमध्ये लिहून ठेवलं, नामदेव महाराजाचा जन्म पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात शिपल्यामध्ये झाला. असल्या कर्मकांड माती मारण्यात आल्या आपल्या. खरं कळू दिलं गेलेलं नाही. म्हणून खरं काय खोटं काय याची समीक्षा झालं पाहिजे. म्हणून हे प्रबोधन आजचं होतं. म्हणून जे काही महापुरुष झाले, तुमच्या आमच्यासाठी संघर्ष केले, त्यांचा संसार संपवले, त्या महापुरुषांचं चिंतन तुम्ही कराल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि ज्या महापुरुषानं आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबासाहेबांना तुमच्यासाठी काही केली म्हणून एक डोक्यामध्ये आमच्या घालण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला होता, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून बदला घेतलेत. शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ बाबासाहेबांनी शिवाजी महाराजाला अर्पण केलेत. आणि बाबासाहेबांना देखील तुकारामाचा वारकरी म्हणतात, फुलेचा शिक्षणकरी, राजर्षी शाहू महाराजांचा वारसदार आणि तुकारामाचा वारकरी म्हणतात. 1925ला मुकनायक वरपत्र चालू केल्यानंतर बाबासाहेबांनी कासया धरू मी भिड, निशंक हे तोंड वाजविले, येथे नाही मुकियाची जाण आणि सार्थक नाही हित लाजून. काही लोक म्हणले आता ब्राह्मण सुधारलेत, आता तेवढं काही राहिलं नाही. तुकाराम महाराज म्हणाले शेतामध्ये पीक बी आहे तण बी आहे, दोन्ही बी पीक आहे म्हणून राहू देऊन सोडण्यास जमते का? तणाला बाजूला काढावं लागते. फुले म्हणाले त्या काळामध्ये या देशामधील समस्या फक्त ब्राह्मणवाद आणि श्रमणवाद. एक काम करणारे लोक, एक आयते खाणारे लोक, एक मेहनत करणारे लोक, एक आयते खाणारे लोक, एक पोत्या पुराण सांगणारे लोक, एक स्वतःच्या जीवनासाठी संघर्ष करणारे लोक, ही समस्या म्हणून फुलेंनी सांगितले. आणि हेच दिनकर जवळकर पाटलांनी देशाची दुश्मन नावाचा ग्रंथ लिहिलेत, वाचून बघा. सिंधू घाटी सभ्यता का वाचून बघा. तुम्ही वाचल्याशिवाय आम्हाला कळत नाही. ज्ञानेश्वरी बी तुम्ही वाचा बाबा. आणि तुकाराम गाथा बी वाचलं पाहिजेत. सप्त्यामध्ये तुकाराम गाथेचंही पारायण केलं पाहिजे आम्हाला. कारण ज्या महापुरुषाने स्वतःचा संसार संपवून, तुकाराम महाराज म्हणाले आज्या मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा मेला. साप चावलं तर माणूस एकटा मरतो, तरी मनुवादाचं ब्राह्मणाचं विष एवढं झरी आहे. आमच्या 3 पिढ्या घरात झाल्या. 3 पिढ्या आमच्या घरात झाल्या ना. हे तुकाराम महाराजांनी सांगितले. काकड्याच्या अभंगात म्हणाले येथे अवघी वाया गेली दिसती सायासे. ऐका, आज तुम्ही ऐकायला लावतो. काही गावामध्ये ऐकायची देखील मानसिकता नाही. लोकांजवळ वेळच नाही. 4 गोष्टी असल्या तर मोबाईल चालतंय, चार्जिंग पाहिजेत, नंबर पाहिजेत, टावर पाहिजेत, बॅलन्स पाहिजेत. आम्ही महापुरुषानंतर जन्माला आलो. महापुरुषांच्या पुस्तका वाचा. कुठेही गेल्यानंतर 4 पुस्तकं घेऊन या. वाचन करून तुमच्या येणाऱ्या पिढीला चांगलं घडवा आणि घडवाल. समर्थ राष्ट्र निर्माण करण्याकरिता, सक्षम भारत निर्माण करण्याकरिता ह्या विचाराची गरज आहे. म्हणून कबीर देखील म्हणाले घुमती चक्की देकर देख कबीरा रोया, 2 पाटण की बीच में साबित बचा नकोय. या देशामध्ये भांडवलदार वर्गाने आणि शासनकर्ती वर्गाने आम्हा तुम्हाला भरलून काढलेला आहे. एवढं लुटलं की आमच्यापाशी काही राहिलेलं नाही. म्हणून कबीर म्हणाले की कमाल म्हणाला कमाल कहे कबीर को दिल का अपाक होय, जो दाना गिल पकडे वो साबूत बस जाय. येणाऱ्या काळामध्ये बुद्ध, कबीर, फुले, शिवराय, आंबेडकर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, कबीर, रैदास, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला जीवन कळल. जर ज्यांनी साहित्य वाचलं नाही, ज्यांना कळालं नाही, ते मात्र अज्ञानामध्ये जीवन जगतील. हे संतांनी सांगितलेत. आणि एवढ्या या ठिकाणी बोलतो. तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणाले, काय म्हणाले? तुका म्हणे पुढे आम्हा कामान ये ग बाळ, उजळाव यालो वाटा. आम्ही तुम्हाला खरं सांगण्याकरिता, चांगल्या वाटा दाखवण्याकरिता आलो आहोत असं संत म्हणाले. एवढं या ठिकाणी बोलतो. आणि मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. हे कार्यक्रम करत असताना समाजाकडून 10-5 रुपये, 50-100 रुपये जे काही मिळाले ते घेऊन शाळेवर, कॉलेजवर मी मार्गदर्शन करतो, प्रबोधन करतो. समाजाकडून समाजाकरिता मी माझ्या पदरचे पैसे घालू शकत नाही. एवढा मी मोठा पण नाही आहे. मला फक्त मी वाचन करतो, निरंतर 6 घंटे वाचन करतो.
भरपूर साहित्य माझ्याकडे घरी आहे. वाचन करून समाजाला प्रबोधन करायचं काम करतो. शिवाजी महाराजच्या जयंतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो. गेल्या वर्षी लातूर जिल्ह्यामध्ये होतो. आमदा परभणी जिल्ह्यामध्ये आलो. कीर्तन वगैरे करतो, मी गायन करतो. येणाऱ्या काळामध्ये कधीतरी एकादशीला कीर्तन ठेवा, चांगलं कीर्तन देखील करीन, ही गॅरंटी तुम्हाला देतो. मात्र जात असताना तुमच्यानं घडलं तेवढं मला, अहो एखादी गोसाई लोक आले तर दाळदाणे हाणून देतात तिकडं. गोसाई लोक आले तर नेतात का नाही? गोसाई लोक आल्यानंतर मी तर महाराज आहो, खरं सांगणारा महाराज आहो. तुमच्यानं होता होईल तेवढं तुम्ही मला मदत कराल आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत, जय अहिल्या.